नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजय वाक्स विजयपथ अकॅडमीच्या या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे। आता तुम्हा सर्वांना माहितच आहे, महापोलीस भरती यावर्षी निघाली आहे 12,538 पदांसाठी। आता ही संधी अतिशय मोठी आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस भरती निघाली नव्हती आणि आता शासनाने देखील ही भरती निघण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे। तर पोलीस भरती होण्याचं स्वप्न जे पाहत आहेत आणि ते पण याच वर्षी, त्यांच्यासाठी आपण हे लेक्चर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। आता तुम्हाला जर हे ध्येय गाठायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांचे अंकगणित बुद्धिमत्ता हा विषय चांगला, तेच विद्यार्थी ही पोस्ट काढतात। कारण का 50% पेपरामध्ये समावेश असतो अंकगणित बुद्धिमत्तेचा। मग तुमची फिजिकल टेस्ट वगैरे ते तर सगळं मान्य, पण त्यासोबतच रिटन जी परीक्षा असते त्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यासोबतच यावर्षी अशाब्दिक बुद्धिमत्ता या चाचणीवर देखील भर असेल। एवढी गोष्ट तर नक्की आहे की आतापर्यंत जसे पेपर येत होते तसेच येतील हे सांगता येत नाही। मग अशाब्दिक बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये आकृत्यांचा वापर असेल असे प्रश्न येतील, कारण फिजिकल टेस्ट बरोबरच विद्यार्थ्यांचं इंटेलिजन्स हे देखील चेक होणार आहे। मग आता ते चेक होण्यासाठी तुम्हाला अशाब्दिक बुद्धिमत्ता येणं हे खूप गरजेचं आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस भरतीमधील अंकगणित बुद्धिमत्तेसाठी सर्वात जास्त टॉपिक घेणारा एकमेव क्लास। आम्ही सर्वात जास्त टॉपिक घेणार आहोत आणि किती टॉपिक घेणार आहोत तर टोटल 50 टॉपिक आम्ही घेणार आहोत अंकगणित बुद्धिमत्तेसाठी। बरं, हे 50 टॉपिक असतात अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये हे देखील कोणाला माहीत नसतं, पण आपण ते 50 टॉपिक घेणार आहोत। कोणते टॉपिक आहेत ते आता मी थोड्या वेळात सांगेनच। पुढची महत्त्वाची गोष्ट, तुम्ही डेमो लेक्चर पाहूनच ऑनलाईन क्लास लावायचा की नाही याचा निर्णय घ्या। आता बऱ्याच ठिकाणी आकर्षक ऑफर्स देऊन वगैरे विद्यार्थ्यांना क्लास लावायला लावतात आणि नंतर त्यांना कळतं की त्या क्लासमध्ये तेवढं शिकायला मिळत नाहीये। मग बरेच विद्यार्थी आम्हाला फोन करतात की सर लाईव्ह लेक्चर वगैरे घेऊ नका, कारण तिथे आमचा बराच वेळ जातो आणि त्यासाठीच आम्ही सर्व लेक्चर हे रेकॉर्डेड स्वरूपात घेतले आहेत। म्हणजे काय, लाईव्ह लेक्चर नसणार, कारण लाईव्ह लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम होतो, त्यावेळेलाच नेट अवेलेबल पाहिजे। शिक्षकांचा पाणी पिण्याचा वेळ, फळा पुसण्याचा वेळ, नंतर मध्ये बराच टाइमपास होतो। या सगळ्या गोष्टी एडिट करून आम्ही सर्व लेक्चर रेकॉर्डेड बनवलेले आहेत आणि त्यामध्ये आता तुम्ही जसे लेक्चर पाहत आहात की तुम्हाला तो सर दिसत नाहीये, तुम्हाला डायरेक्ट तो एक बोर्ड दिसतोय, म्हणजे त्याच्यावर जे लिहिलं गेलेलं आहे ते तुम्हाला डायरेक्ट लक्षात राहील। त्यामुळे सर्व लेक्चर हे रेकॉर्डेड स्वरूपात आहे आणि म्हणून तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही। बरं, लाईव्ह लेक्चरमध्ये अजून काय प्रॉब्लेम असतो, एक व्हिडिओ 700-800 MB चा जातो, कधी कधी 1 GB चा पण जातो। मग अशा वेळेला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तेवढं रिचार्ज सारखं करणं जमत नाही, म्हणून मोबाईलचा इंटरनेट डेटा हा कमीत कमी खर्च होणार अशा टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही केलेला आहे। प्रत्येक व्हिडिओ मागे तुमचं जास्तीत जास्त मी सांगतोय 100 MBच नेट जाईल आणि या टेक्नॉलॉजीसाठी, या सॉफ्टवेअरसाठी आम्ही बराच खर्च केला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की हे लेक्चर आपल्याला किती दिवस दिसतील, कारण आता परीक्षा कधी होणार हे सांगता येत नाही। पण एक गोष्ट तर नक्की, ही परीक्षा पुढच्या एका वर्षभरात तर नक्कीच होणार। मग हा कोर्स विकत घेतल्यापासून तुम्ही 1 वर्षभर पाहू शकता, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। 1 वर्ष तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर पाहायला मिळतील। तर तुम्ही हा कोर्स आत्ताच का घ्यावा, कारण गेल्या 3, 4, 5 वर्षांपासून मुलं अभ्यास करत आहेत। तुमचं कॉम्पिटिशन त्या विद्यार्थ्यांसोबत असणार आहे। मग अशा वेळेला पुन्हा कधी नोटिफिकेशन निघेल, जाहिरात येईल, त्यावेळेला अभ्यासाला सुरुवात करू, हा माइंडसेट बदला। कारण ही भरती गेली तर त्याच्यानंतर पुढची भरती कधी निघेल किंवा रेग्युलर निघतील की नाही ही पण गॅरंटी नाहीये। म्हणून हा कोर्स आत्ताच घ्या। तुम्ही 1 वर्षभर पाहू शकता हा कोर्स। फक्त इथे आम्ही एक गोष्ट मांडलेली आहे, प्रत्येक व्हिडिओच्या लांबीच्या 4 पट कालावधी इतका तो व्हिडिओ पाहायला दिला जाईल। याचा अर्थ काय, समजा एखादा व्हिडिओ 30 मिनिटाचा आहे, तर तो 30 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओसाठी 120 मिनिटं कालावधी दिला जाईल। याचा अर्थ काय, तुम्ही 30 मिनिटाचे व्हिडिओ 120 मिनिटापर्यंत पाहू शकता। आता कधी कधी काय होतं, एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाहायची इच्छा होते, पण ती इच्छा लगेच होणार नाही, रिव्हिजनसाठी वगैरे तुम्हाला इच्छा होणार। मग त्यावेळेला तुम्ही पुन्हा 30 मिनिटं पाहू शकता, म्हणजे तुमची 120 मिनिटांमधून 60 मिनिटं वजा होतील आणि पुन्हा 60 मिनिटं उरतील। आता काही जणांना प्रश्न पडेल की सर 4च वेळा का दिलं, 4 पटच का आहे? तर मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो, तुम्ही एकदाच व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहायची पण गरज भासणार नाही। मी त्यासाठी डेमो लेक्चर दिलेला आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते डेमो लेक्चर पहा, मग तुम्हाला अंदाज येईल की एकदा एखादा तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा पाहायची गरजच भासणार नाही, कारण एवढं बेसिक पासून आणि मुद्देसूद मी घेतलेला आहे। आता तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरज भासते, मग प्रत्येक लेक्चरवर आधारित सराव प्रश्न पण असतील, म्हणजे तुमची अजून छान प्रॅक्टिस होईल। म्हणजे एखादा व्हिडिओ पाहिला तुम्ही एखाद्या टॉपिकचा, तर त्या टॉपिकशी रिलेटेड टेस्ट लगेचच असणार। आणि या टेस्ट कुठे असणार, टेस्ट आणि लेक्चर या दोन्ही गोष्टी, टेस्ट आणि लेक्चर या दोन्ही गोष्टी तुम्हाला कुठे पाहायला मिळतील, आमच्या विजयपथ अकॅडमीच्या ॲपवर। आणि हे विजयपथ अकॅडमीचा ॲप तुम्हाला कुठे मिळेल,
प्ले स्टोअरवर आणि तुम्ही हा लोगो, हा जो तुमच्या डाव्या बाजूला दिसत आहे वर आणि उजव्या बाजूला, हा लोगो पाहूनच ते ॲप डाउनलोड करा. कारण फेक ॲप विजयपथ अकॅडमीचे निघालेले आहेत, पण तुम्ही हा लोगो पहा आणि मगच ॲप डाउनलोड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभी नाही तो कभी नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जॉब घ्यायचाच आहे तुम्हाला. ही पोलीस भरती तुमच्या हातातून गेलीच नाही पाहिजे. अभी नाही तो कभी नाही, आत्ताच मिळाली पाहिजे ती पोस्ट. त्यासाठी जीवाचं रान जरी करायला लागलं तरी चालेल. आता तुम्हाला वाटेल की घेणारा शिक्षक त्या दर्जाचा आहे का, तर मी आधी माझी प्रोफाईल सांगतो आणि त्याच्यानंतर कोणते कोणते टॉपिक मी कव्हर करणार आहे ते सांगतो. ही माझी प्रोफाईल आहे. मी इन्फोसिसमध्ये होतो 2007 पासून 10 पर्यंत. मुंबई युनिव्हर्सिटीमधून इंजिनियर आहे. कॅटची एक्झाम दिली आहे जी गणितावर आधारित असते. UPSCचा अभ्यास केला आहे मी आणि कॅटचा पण अभ्यास केलेला असल्यामुळे UPSC MPSC मध्ये एक CSAT विषय आहे जो गणितावर आधारित आहे, ती शिकवायला मी सुरुवात केली. मी IB मध्ये ऑफिसर झालो. IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑफिसर झालो. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा पास झालो. बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर झालो, ते पण 3 वेळा. इथे अलाहाबाद बँक आहे, इथे तुम्हाला बँक ऑफ इंडिया दिसेल आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, या तिन्ही बँकांमध्ये माझी प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड झाली. MPSC मधून मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर झालो आणि त्याचबरोबर मी STI पदी पण माझी निवड झाली, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. तो जॉब मी करत होतो काही वर्ष आणि मागच्या 2 वर्षापूर्वीच मी तो जॉब सोडलेला आहे. आणि 8 वर्ष म्हणजे गेल्या 8 वर्षापासून मी शिकवतोय. आता हे 9वं वर्ष आहे. या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये मी शिकवलं आणि त्यानंतर मी स्वतःची विजयपथ अकॅडमी स्थापन केली, विजय वाक्स विजयपथ अकॅडमी. ह्याच्यामध्ये मी फक्त 70 मुलं घेतो बॅचमध्ये आणि एका दिवसामध्ये माझी बॅच फुल होते. शिकवणं आणि विद्यार्थ्यांना घडवणं हे पॅशन आहे माझं. तर आता आपण कोणते टॉपिक घेणार आहोत हे पाहू. पहा, आता अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये ऍक्च्युली असतात कोणते टॉपिक. अंकगणिताला इंग्रजीमध्ये म्हणतात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये 2 असतात, एक असते शाब्दिक बुद्धिमत्ता, एक असतं अशाब्दिक बुद्धिमत्ता. शाब्दिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शब्दांचा वापर केलेला असतो त्याला इंग्रजीमध्ये वर्बल रिझनिंग म्हणतात. आणि अशाब्दिक याचा अर्थ काय, नॉन वर्बल म्हणजे काय, त्याच्यामध्ये शब्द नसतात. काय असतात अशाब्दिकचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये असणार आकृत्या. मग आता आपण अंकगणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये कोणते टॉपिक आहे ते पाहू. पहा, अंकगणितामध्ये अनुक्रमणिका मी दिलेली आहे. संख्यांचे प्रकार म्हणजे समसंख्या काय, विषम संख्या काय, मूळ संख्या काय, सहमूळ, जोडमूळ आणि अशा बऱ्याच संख्या. या सर्व गोष्टी मी संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्यामध्ये घेतलेला आहे. अगदीच बेसिक पासून आपण घेतोय, तुम्हाला याच्यावरून कळून जाईल. नंतर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, एखाद्या संख्येला 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने, 8 ने, 12 ने, 15 ने, 16, 20 अशा संख्येने भाग जातो की नाही हे पाहण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या महत्त्वाच्या आहेत. ते मी या टॉपिकमध्ये घेतलेल्या आहेत. आता संख्यांवरील क्रिया म्हणजे काय, बेरीज काय असते, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्याशी संबंधित नियम. कधी कधी कंसामध्ये संख्या असतात आणि त्याच्या बाहेर वजाबाकीचं चिन्ह असतं, बेरजेचं चिन्ह असतं किंवा एखादी संख्या त्याच्या बाहेर असते, तेव्हा काय करावं, या गोष्टी मी संख्यांवरील क्रियामध्ये घेतलेल्या आहेत. अतिशय बेसिक पासून आहे आणि या टॉपिकशी रिलेटेडच मी डेमो लेक्चर पण तुम्हाला पाहायला दिलेला आहे फ्रीमध्ये. हा जो चौथा टॉपिक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, लसावी मसावी. लसावी मसावीमध्ये जेवढे प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व प्रकार अगदी बेसिक पासून आणि शॉर्टकटने कसं सोडवायचं हे मी सांगितलेलं आहे. अपूर्णांक, बऱ्याच मुलांना अपूर्णांक हा टॉपिक अतिशय डिफिकल्ट वाटतो, कारण अपूर्णांक दशांश पण असतो आणि अपूर्णांक साधा पण असतो आणि त्याच्याबरोबर मिश्र अपूर्णांक असतो. अपूर्णांकाचे विविध प्रकार आहेत, मग त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना बराच प्रॉब्लेम येतो. मग ते अतिशय बेसिक पासून विद्यार्थ्यांना कळावं अशा पद्धतीने ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर कधी कधी जटिल अपूर्णांकावर पण प्रश्न येतो. जटिल अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकामध्ये अजून अपूर्णांक असतो, मग तसे प्रश्न देखील इथे सॉल्व्ह होतील. अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, अशी एक संख्या मालिका असते की त्याच्यामध्ये प्रत्येक पद आधीच्या पदापेक्षा काही फरकाने वाढतं किंवा कमी होतं. ते तुम्हाला टॉपिक आल्यावर कळेलच, कारण याच्यावर मागच्या काही वर्षामध्ये प्रश्न आलेले आहेत. विविध परिमाणं काय असतात, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर अशी विविध परिमाणं, त्याचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करावं हे इथे सांगितलेलं आहे. घातांकानी करणी, त्याला इंडेक्स आणि सड म्हणतात. अतिशय महत्त्वाचा टॉपिक हा पण. नंतर मी काही शॉर्टकट सांगितलेले आहेत की एखाद्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, वर्गमूळ कसं काढायचं, घनमूळ कसं काढायचं. हे अगदीच तुम्हाला सेकंदांमध्ये जमलं तर परीक्षांमध्ये वेळ वाचतो आणि तो वेळ बाकीच्या प्रश्नांकडे तुम्हाला देता येतो. एकचल समीकरणं कशी सोडवावी, ज्याच्यामध्ये एक्स असतो पहा, ज्याच्यामध्ये वाय असतो, तर ती समीकरणं कशी सोडवावीत हे सांगितलेलं आहे. 2 चलातील समीकरणं म्हणजे काय, एक्स पण असणार वाय पण असणार तशी समीकरणं. आणि त्याच्यासाठी मी एक ट्रिक वापरलेली आहे, त्या ट्रिकला मी नाव दिलंय अल्फा ट्रिक. ती अल्फा ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी. नंतर 12वा टॉपिक आहे वर्ग समीकरणं कशी सोडवावीत. वर्ग समीकरणं म्हणजे काय, x² अधिक 5x अधिक 6 याचं उत्तर काय येणार, एक्सचं उत्तर काय येणार, त्याला म्हणतात वर्ग समीकरणं. नंतर वयवारीवरील उदाहरणे, पदावली. पदावली म्हणजे काय, त्याला आपण बा कंचे भागुबेव असे म्हणतो. म्हणजे काय, बा म्हणजे बार
कंस, चाचीचे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. इंग्रजीमध्ये त्याला वी बॉडमास म्हणतात. त्याच्यावरील उदाहरणे आपण घेणार आहोत. नंतर शेकडेवारी हा टॉपिक आहे. पर्सेंटेज, नफा तोटा, सरासरी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण हे पण महत्त्वाचे टॉपिक आपण घेणार आहोत. नंतर गुणोत्तर प्रमाणावरच आधारित भागीदारी पण असतो, पार्टनरशिप म्हणतात त्याला, ते आपण पाहणार आहोत. मिश्रणावरील गणिते ती अतिशय सोपी असतात, पण आपल्याकडे एक शॉर्टकट आहे, त्याला मी एक्स हा शॉर्टकट दिलेला आहे. तो काय आहे वगैरे तो पण मी टॉपिकमध्ये घेतलेला आहे. चलन, आता चलनमध्ये काय असतं, चलनमध्ये समचलन पण असतं आणि व्यस्त चलन पण असतं. तर त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय ते पण आपण पाहणार आहोत. चलनवरच आधारित साखळी नियम, म्हणजे काही माणसे काही काम काही दिवसात करतात, तर उरलेली माणसे काही काम किती दिवसात करतील, या प्रकारचे प्रश्न साखळी नियममध्ये असतील. चेन रूल म्हणतात त्याला. नंतर काळकामवर आधारित प्रश्न, याच्यामध्ये पण आपण चांगला शॉर्टकट यूज करणार आहोत आणि ते उत्तर काही क्षणात कसं येईल हे पाहणार आहोत. त्याच्यावरच आधारित नळ आणि टाकी हा टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक. वेगवेळ अंतर म्हणजे स्पीड, डिस्टन्स, टाईम याच्यावर आधारित प्रश्न आणि त्याला अनुसरूनच रेल्वेवरील गणिते असणार आहेत. अतिशय सोपे आहेत हे. आणि नंतर क्षेत्रफळ आणि घनफळ, एरिया आणि व्हॉल्यूम म्हणतात त्याला, त्याच्यावरचे फॉर्म्युले आणि उदाहरणं आपण यामध्ये पाहणार आहोत. आता हा होता अंकगणित. अंकगणितामध्येच जवळपास 30 टॉपिक कव्हर करतोय मी, कारण अंकगणित महत्त्वाचं आहे. मग अंकगणितामध्ये 30 टॉपिक आहेत, तर उरलेले 20 टॉपिक कशामध्ये कव्हर करणार आहोत आपण, बुद्धिमत्तेमध्ये. पहा ते कोणते कोणते टॉपिक आहेत. आता बुद्धिमत्तेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 2 आहेत, शाब्दिक आणि अशाब्दिक बुद्धिमत्ता. आता शाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये काय काय घेणार आहोत आपण, संख्या श्रेणी म्हणजे तुम्हाला 1, 3, 5, 7 त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह असेल, त्या ठिकाणी काय येणार, असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये असतील. वर्णश्रेणी म्हणजे काय, त्याच्यामध्ये इंग्लिश अल्फाबेट असतील, ए नंतर सी नंतर ई वगैरे, त्याच्यानंतर काय येणार. वर्णसंख्या श्रेणी याचं कॉम्बिनेशन पण आपण घेणार आहोत, की त्याच्यामध्ये संख्या पण असतील आणि वर्ण पण असतील. रांगेतील स्थान अतिशय महत्त्वाचा टॉपिक, पण अतिशय सोपा टॉपिक आहे. याच्यामध्ये 1-2 शॉर्टकट आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे. बैठक व्यवस्था, कोण कुणाच्या डावीकडे उजवीकडे किती घरं सोडून बसलेलं आहे त्यावरची उदाहरणं. दिशाज्ञान हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे, की एखादा व्यक्ती पूर्वेकडे चालत गेला, नंतर पश्चिमेकडे वळाला, नंतर त्याच्या उजवीकडे डावीकडे, या सर्व गोष्टी दिशाज्ञानमध्ये घेतलेल्या आहेत. नातेसंबंध हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. नातेसंबंधांवर प्रश्न विचारला जातोच, पण आपल्याकडे काही अशा ट्रिक्स आहेत, काही अशी चिन्हे आहेत, त्या चिन्हांचा वापर करून हा टॉपिक अतिशय सोपा होऊन जातो. दिनदर्शिका, दिनदर्शिका म्हणजे काय, कॅलेंडरवर आधारित प्रश्न. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगणार आहे, की तुम्ही 30 सेकंदाच्या आत कोणतीही तारीख आणि त्याचा वार आरामात काढू शकाल. घड्याळ म्हणजे क्लॉकवर आधारित प्रश्न. तर्क आणि अनुमान महत्त्वाचं आहे, याला सिलॉजिझम म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये वेन आकृत्या असतात आणि एक वेगळा वेन आकृत्यावर पण प्रश्न असतो, तो टॉपिक पण आपण घेणार आहोत. सांकेतिक भाषा म्हणजे एखाद्या सांकेतिक भाषेमध्ये कोणत्या तरी वाक्याला काहीतरी म्हटलेलं असतं, त्याच्यावरचे प्रश्न. म्हणजे हे सगळे टॉपिक आपण आपल्या कोर्समध्ये पाहणार आहोत. आता नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आकृत्या असतात, मी तुम्हाला आत्ता सांगितलं. मग त्यामध्ये काय, आकृत्यांची मालिकापूर्ती कशी करायची, म्हणजे आकृत्यांची एक सिरीज दिलेली असेल, त्याच्यानंतर येणारी आपल्याला आकृती काढायची असते. आकृत्यांची संख्या मोजणे म्हणजे काय, त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, चौरस मोजणे, याप्रमाणे. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा म्हणजे एखादी वस्तू दिली असेल किंवा एखादी आकृती दिली असेल, तर त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल, पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल हे पाहणे. घनाचे रंगीत पृष्ठभाग मोजणे, एखादा घन तुम्हाला दिला असेल आणि त्या घनाला जर सर्व बाजूने कलर दिला आणि त्यानंतर त्याला कापलं, तर किती घनांच्या एका बाजूला रंग असेल, 2 बाजूला रंग असेल, एकाही बाजूला रंग नसेल हे पाहणे. आणि नंतर फासा ठोकळा म्हणजे काय, एखादा ठोकळा दिला असेल आणि तो जर फिरवून ठेवला असेल, तर त्याप्रमाणे एका पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणती संख्या असेल ते शोधायचं. अतिशय महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत त्या आणि अतिशय सोप्या पण आहेत. अपूर्ण आकृती पूर्ण करायची आणि लपलेल्या आकृत्या. हे पहा, हे टॉपिक आपण नॉर्मली घरी बसून करत नाही, म्हणून हे टॉपिक पण मी घेणार आहे. आणि तुम्ही जेव्हा अकॅडमीचं ॲप डाउनलोड कराल, विजयपथ अकॅडमीचं, तेव्हा हा लोगो पाहायला विसरू नका. या लोगोचं ॲप डाउनलोड करा. मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पण दिलेली आहे. आता यासोबतच आमचे विविध कोर्सेस पण आहेत. मराठी व्याकरण पण आहे. मराठी व्याकरण महत्त्वाचं आहे पोलीस भरतीसाठी, कारण अंकगणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण केलं तर तुमचे 72+ मार्क्स इथेच मिळून जातात. इंग्रजी व्याकरण हे MPSC, PSI, STA, ASO साठी आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता मी अजून एक वेगळा कोर्स केलेला आहे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून विजयपथ अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, हा लोगो पहा आणि तुम्हाला कोणताही डाऊट आला तर इथे मी संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करून डायरेक्ट विचारू शकता की एक्झॅक्टली डेमो लेक्चर पाहायचं कसं आणि हा कोर्स विकत कसा घ्यायचा. तर पोलीस भरतीचा हा अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स आम्ही पुण्यामध्ये 3 ते 3,500 रुपये फी घेऊन घेतो, पण आता लॉन्च करतोय विद्यार्थ्यांसाठी. आणि करोनाचा आर्थिक फटका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पडला आहे, म्हणून 3,000 फी न ठेवता मी विचार केला होता की 1,000 रुपये फी ठेवायची, पण मी तेवढी पण फी ठेवत नाहीये. याची फी फक्त 599 रुपये ठेवत आहे.
आणि या 599 मध्ये तुम्हाला हे सर्व मिळेल. 1 वर्षभर पाहू शकता, व्हिडिओच्या 4 पट लेंथ इतके. म्हणून नक्की हा कोर्स विकत घ्या. तुम्ही आमच्या ॲपवर गेल्यानंतर स्टोअर हा सेक्शन असतो, त्या स्टोअर सेक्शनवर गेला तर तुम्हाला तो कोर्स पण दिसेल आणि त्याच्यावरचं डेमो लेक्चर पण दिसेल. मग ते पहा, तुम्हाला आवडलं तर तो कोर्स नक्की विकत घ्या. आणि हे लेक्चर पाहिल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.